अनुभवात मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क मैदानात द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचं अनावरण करण्यात आलं आणि या उद्घाटन सोहळ्यासाठी आचरेकर सरांचे विद्यार्थी उपस्थित होते। मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील गेट नंबर 5 जवळ स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, बलविंदर सिंग सिंधू, संजय बांगर, विनोद कांबळी यांच्यासह इतर दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित होते। यावेळी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची भेट झाली। कांबळीनं सरांचं आवडतं गाणं गायलं तर सचिननं पहिल्यांदाच आचरेकर सरांचं काय, आचरेकर सरच का या प्रश्नाचं उत्तर दिलं। मला तिथे आचरेकर सरांचा पुतळा नको होता, कारण पुतळे खूप झालेत आपल्याकडे। मी म्हटलं काहीतरी वेगळं करू आपण, की ज्याच्यातनं काहीतरी आचरेकर सरांची आयडेंटिटी, त्यांचे कॉन्ट्रीब्युशन या सगळ्या मुलांना पण कळेल पुढे येणाऱ्या। आणि म्हणून मी त्या प्रकारचं स्मारक केलं की जिकडे स्टम्प्स आहेत, पॅड्स आहेत, ग्लोव्ज आहेत, बॉल आहे, हेल्मेट आहे, सगळ्या गोष्टी आहेत। आणि त्या बॅटवरती आचरेकर सरांची एक टोपी आहे। ती जी टोपी होती, ती कॅप होती, जी कॅप ती आचरेकर सरांची आयडेंटिटी होती। आय थिंक ही गोष्ट कोणी ऐकली नसेल आतापर्यंत, कारण मी कुठेच बोललो नाही। या प्रश्नाचं उत्तर मी पहिल्यांदा देतोय आणि हे ऍक्च्युली माझ्या भावाकडनं मला कळलं की ही स्टोरी हे कसं घडलं। अजित ज्यावेळेला कॉलेज आणि क्लबला ज्यावेळेला क्रिकेट खेळत होता त्यावेळेला अनेकशा मॅचेस असायच्या आणि त्याच्यात त्याचं एक ऑब्झर्वेशन हे होतं की लालचंद राजपूत, चंदू पंडित, सुभाष क्षीरसागर वगैरे हे सगळे त्याच्या बॅचचे होते। तर तिकडे मॅच चालू असताना हे एकदम गाणी वगैरे गात एकदम कॉन्फिडंट असायचे आणि जे सरांचे स्टुडंट्स नव्हते त्या बऱ्याचशा बाकीच्या प्लेयर्समध्ये एवढं टेन्शन असायचं। ड्रेसिंग रूममध्ये सगळे एकमेकांकडे बघतायत, घाम येतोय थोडा की आता आपल्याला जायचंय आत खेळायला वगैरे। तर तो ऑलवेज हे वंडर करायचं की या सरांच्या स्टुडंट्सना कधीच प्रेशर का नसायचं। नंतर त्याने पण इकडे प्रॅक्टिस केली होती शिवाजी पार्कात। त्याला रिअलाइज झालं की सरांकडे प्रॅक्टिस मॅचेस व्हायच्या भरपूर आणि त्यामुळे एक जे मॅच टेम्परामेंट म्हणतो आपण ते डेव्हलप झालेलं ह्या सरांच्या सगळ्या स्टुडंट्सना। आणि मी म्हणेन की आय वॉज नो एक्सेप्शन तिकडे, कारण मी पण एवढ्या प्रॅक्टिस मॅचेस खेळलो आणि इकडे सगळे बसले तर सगळ्यांनाच सरांनी प्रॅक्टिस मॅचेस खेळायला लावले। आणि मला बऱ्याच वेळेला बॅटिंग करायला लागायची की शाळा संपवून यायचो आणि ज्या वेळेला एक प्रॅक्टिस मॅच चालू आहे त्यावेळेला सेकंड जे बॅटिंग करत असायचे त्यावेळेला ते सर सांगायचे की हा येईल आणि 4 नंबरवरती बॅटिंग करणार आहे। पण एक त्याच्यावर अजून एक कंडिशन होती की जर काय मी लवकर आऊट झालो तर मी आत येऊन ड्रेसिंग रूम मध्ये नाही बसू शकत। आमच्या ड्रेसिंग रूमचं इकडे टेंट असायचं, तुला बाकीच्या ओव्हर्स फिल्डिंग करायला लागेल। तर त्यामुळे काहीही झालं तरी आऊट नाही व्हायचं। तर एक मॅच टेम्परामेंट, ती प्रॅक्टिस जी होती ती लहानपणापासूनच डेव्हलप झाली आणि ती डेव्हलप झाली कारण मी सरांकडे गेलो। आणि हे डिसिजन माझ्या भावाचं होतं, त्याला कोणीही काही सांगितलं नव्हतं, त्याने स्वतःने ऑब्झर्व केलं होतं। टकराए वो दिल डूबा जाए, आजा प्यारे प्यास हमारे खाए घबराए। लव यू सर। आणि यानंतर आपण जाणून घेणार आहोत इतरही घडामोडी। विधानसभा निवडणुकीतील हाराकारीनंतर उद्धव ठाकरे आता मुंबई महापालिकेचा आपला बालेकिल्ला राखण्यासाठी मैदानात उतरलेत आणि या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मातोश्रीवर शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक पार पडली। या बैठकीत पक्षाची रणनीती निश्चित करण्यात आली। भाजपचे लोक बाहेरच्या राज्यातून येऊन महाराष्ट्रात काम करतात, त्या पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे। शिवसैनिकांनी तळागाळात जाऊन कामाला लागलं पाहिजे, अशा सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। महानगरपालिका निवडणूक कधीही लागू शकते, त्यामुळे तात्काळ कामाला लागा, अशा सूचनाही ठाकरे यांनी दिल्या आहेत। हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेनं लोकांपर्यंत पोहोचवा, असंही ठाकरेंनी सांगितलं। दुखती गाय आपल्या हातातून देखील जाणार
म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण जे त्यांनी बनवलं होतं ते देखील हातातून जाणार या भीतीपोटी उद्धव ठाकरेंची आता तळमळ होती. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्यानं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला उतरती कळा लागल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिका राखण्यासाठी अंग झटकून कामाला लागत आहेत.